नमस्कार. आजचा विषय आहे दूध का घटले. गाय म्हैस विल्यानंतर किटोसिसची समस्या आणि रक्ताची चाचणी. विल्यानंतरचे पहिले काही दिवस जनावरांच्या शरीरात नक्की काय घडते आणि ऊर्जेचे संतुलन कसे बिघडते. किटोसिस म्हणजे काय? विल्यानंतर जनावराला दूध तयार करण्यासाठी प्रचंड ऊर्जेची म्हणजे ग्लुकोजची गरज असते. जनावर पुरेसा चारा खाऊ शकत नाही, त्यामुळे निगेटिव्ह एनर्जी बॅलन्स तयार होतो. ऊर्जा मिळण्यासाठी जनावर स्वतःच्या शरीरातील साठवलेली चरबी वितळवते. या प्रक्रियेत रक्तात किटोन्स नावाचे विषारी घटक वाढतात, त्याला किटोसिस म्हणतात. आता या किटोसिसची प्रमुख लक्षणे कोणती? तर पहिलं लक्षण म्हणजे दुधात घट. विल्यानंतर सुरुवातीला चांगले दूध देणारे जनावर अचानक दूध उत्पादन वेगाने कमी करते. दुसरं लक्षण खाणे-पिणे कमी. जनावर खुराक किंवा पिंडे खाणे सोडून देते आणि निवडून फक्त सुका चारा खाते. गोड वास. जनावराच्या श्वासामधून आणि दुधामधून नेलपेंट सारखा ऍसिटोनचा उग्र गोड वास येतो. आता या किटोसिसचा आर्थिक फटका कोणता? तर 30% दूध उत्पादनात घट. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान. जर किटोसिसचे वेळीच निदान झाले नाही तर एका वेळात जनावराचे 20 ते 30% दूध कमी होऊ शकते. जनावर अशक्त झाल्यामुळे गाभण राहण्यास विलंब होतो. यामुळे दुहेरी आर्थिक नुकसान होते. आता बायोकेमिस्ट्रीमध्ये काही टेस्ट केल्या जातात, जसं दुधाची चाचणी. दुधातील किटोन्स BHBA, याला आपण बीटा हायड्रॉक्झिब्युटारिक ऍसिड म्हणतो, त्याची तपासणी. गोट्यावरच सोप्या स्ट्रिप्स वापरून निदान करणे. रक्ताची चाचणी. प्रयोगशाळेतील रक्तातील ग्लुकोज आणि नेफाची पातळी तपासणे हा अचूक मार्ग आहे. लघवीची चाचणी. लघवीमध्ये किटोनचे प्रमाण तपासणे हा त्वरित आणि प्रभावी उपाय मानला जातो. आता प्रतिबंध आणि उपाययोजना कोणत्या करायच्या? विण्यापूर्वीचा आहार, की ज्याला आपण ट्रान्झिशन डाएट म्हणतो. गाभण काळात शेवटच्या 21 दिवसांत जनावराला योग्य ऊर्जा देणारा संतुलित आहार द्या. ग्लुकोजची पातळी जपणे. पशुवैद्यकांच्या सल्ल्याने विल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस प्रोपायलिन ग्लायकॉल पाजा. नियमित तपासणी. जास्त दूध देणाऱ्या गायीमध्ये विल्यानंतर पहिल्या 2 आठवड्यात किटोन स्ट्रिपने दुधाची तपासणी नक्की करा. पशुवैद्यकाचा सल्ला. किटोसिसची लक्षणे दिसताच त्वरित डॉक्टरांकडे म्हणजे पशुवैद्यकाकडे जाऊन IV डेक्स्ट्रोज सलाईन लावून घ्या. घरगुती उपाय टाळा.